नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता का आला नाही याविषयी माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला शेतकरी योजनेबद्दल विविध व्हिडिओज पाहायला मिळतील। शेतकरी बंधूंनो, काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सन्मान निधीची हप्ता येऊन पडलेला आहे, परंतु आत्तापर्यंत अजून काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला नाही। त्या पात्र शेतकऱ्यांनी त्यांची FTO म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट झाली आहे का नाही ते तपासणं गरजेचं आहे। ते तपासण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। तुम्ही ही योजना FTO ऑनलाईन तपासू शकता, तेही तुमच्या मोबाईलवर। पण त्याआधी योजनेची लाभार्थी पात्रता कशी तपासायची ते पाहूयात। सर्वप्रथम NSMNY या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या। मुख्य पानावर बेनिफिशरी स्टेटस नावाचा पर्याय दिसेल, तेथे क्लिक करा। आता तुम्ही 3 पर्यायापैकी एकाद्वारे लॉग इन करू शकता। नोंदणी क्रमांक, आधारला जोडलेला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक। मोबाईल नंबर किंवा कॅप्चा टाकल्यानंतर गेट आधार OTP वर क्लिक करा। तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल। लॉग इन झाल्यावर तुम्हाला तुमचा लाभार्थी तपशील दिसेल। इलिजिबिलिटी डिटेल्समध्ये जर तुम्हाला इनएलिजिबल दिसले तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात आणि तुम्हाला त्याचे कारणसुद्धा पुढे नक्की दिसेल। तुम्ही जर इलिजिबल असाल तर तुमचा FTO जनरेट झालेला आहे का नाही ते तपासा। आता तुम्ही PFMS या पोर्टलला भेट द्या। त्याच्यामध्ये पेमेंट स्टेटस पर्यायात DBT स्टेटस चेक करा। पुढे विंडोजमध्ये कॅटेगरीमध्ये DBT PSMNY पोर्टल निवडा। आता DBT स्टेटसमध्ये पेमेंट पर्याय निवडा। पुढील रकान्यात तुमचा नोंदणी क्रमांक टाका आणि कॅप्चा टाका, तसेच तुम्ही सबमिट करा। तुमचा FTO जनरेट झालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतो। जर FTO जनरेट झालेला असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे लवकरच जमा होतील याची चिंता करू नये। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, ज्यामुळे तुम्हाला या प्रकारचे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील आणि तुमचासुद्धा यामध्ये लाभ होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।